एकदा की आपण म्हातारे झालो की आपले हातपाय थकतात आणि आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहतो. दुसरे म्हणजे कोण असते? ते तर आपले सत्ते स्वतःचेच असतात. त्यांच्यावर आपण अवलंबून असतो. आपणच त्यांना जन्माला घातलेलं असतं. आपलंच रक्त असतात, परंतु ते कर्तव्याने विसरतात आणि त्यांच्यासाठी खूप काही केलेलं असतं. परंतु आता त्यांची वेळ येते, जेव्हा येते तेव्हा ते आपल्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या कर्तव्यापासून लांब जाण्यासाठी पायवाट काढतात. परंतु अशा कर्तव्य विसरलेल्या मुलांना, सुनांना त्यांची जाणीव करून द्यावाच लागते. तर मित्रांनो, तुम्हालाही अशीच वेळ आली असेल, तुमची मुलं सुना तुम्हाला म्हातारपणात सांभाळत नसतील, तर आता मुलांना खडसावून सांगून वठणीवर आणायची वेळ आली आहे. तर ते कसं ते आपण कथेमध्ये पाहूया. कमलाबाई खूप अस्वस्थ झाल्या होत्या. आत्ताच येते असं सांगून गेली. ननी कितीतरी तास उमटले तरी परत आलीच नव्हती. काळोख पसरायला लागला होता आणि कमलाबाईंना बाथरूमला जायचे होते. त्यांना कोणाच्या मदतीशिवाय चालताही येत नव्हते. त्यांचे डोळे वारंवार पार्कमधून प्रवेशद्वाराकडे जात होते. नलिनी येईल आणि आपल्याला स्वच्छतागृहाकडे घेऊन जाईल, अशा या आशेने त्या प्रवेशद्वाराकडे पाहतच होत्या. त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला. त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या वयाची एक महिला त्यांच्या जवळ आली. तुम्हाला काही मदत हवी आहे का? त्या महिलेच्या शब्दांनी कमलाबाईंना खूप मोठा दिलासा मिळाला. मला आदराशिवाय चालता येत नाही. हो, माझी मदतनीस नलिनी 5 मिनिटे येते असे म्हणून कुठे गेली? ती अजून आलीच नाही. मला स्वच्छतागृहाकडे जायचं आहे. हो, नाहीतर खूप त्रास होईल. चला, मी तुम्हाला घेऊन जाते. ती महिला तत्परतेने पुढे सरसावली आणि तिने कमलाबाईंचा हात धरला व हळुवारपणे त्यांना स्वच्छतागृहाकडे घेऊन गेली. दोघी स्वच्छतागृहातून बाहेर आल्यावर कमलाबाई म्हणाल्या, 6 मिनिटांपूर्वी मला पक्षघाताचा झटका आला होता आणि माझ्या शरीराची डावी बाजू कमजोर झाली. त्यातून मी आता सावरत आहे. मी एक बाई कामाला ठेवली आहे. माझ्यासाठी मला नवऱ्याच्या निवृत्तीची वेतनाचा अर्धा भाग मिळतो. माझा मुलगा आणि सून माझ्यासोबत राहतात, पण ते दोघेही नोकरी करतात. सुनेचे टोमणे नेहमीच चालू असतात, पण मी माझ्या पैशांतूनही पायी ठेवली. हल्ली मी थोडीफार फिरते. संध्याकाळी त्या बाईसोबत थोडा उद्यानात जाते. थोड्या वेळात येते. जरा मन प्रसन्न होतं. पण कुठे गेली होती ती तुमची बाई? हल्ली ती कशी अशी करते, मला इथे सोडून जरा जाऊन येते असे सांगून गायब होते. तिचे खूप नखरे पाहिले मी. आता तिला कामावरूनच काढून टाकणार आहे. कुठे राहता तुम्ही? त्या शांतिनिकेतन सोसायटीत 201 नंबरमध्ये. माझा पण बंगला आहे, त्याच भागात आहे. चला, मी तुम्हाला घरी सोडते. त्या महिलेने कमलाबाईंचा हात धरला आणि हळूवार त्यांच्या उद्यानाच्या बाहेर आणले. तुमचे नाव? मी रमा कुलकर्णी. बँकेत नोकरी करायची. माझे पती प्राध्यापक होते पुण्यात. मला एकच मुलगी, ती डॉक्टर. जावई वकील आहेत. दोघेही माझ्यासोबत राहतात. माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर दवाखाना चालवते. जावई येथील न्यायालयातच काम करतात. चला माझ्या घरी, तुम्हाला आमचे घर दाखवते. रमाताई कमलाबाईंचा हात धरून घरी घेऊन आल्या. येताच कमलाबाईंना नलिनी दिसलीच. एका झाडामागे एका पुरुषाला चिटकून त्यांची जोरदार मस्करी सुरू होती. कमलाबाईंचा संताप झाला. तिला कामावरून काढून टाकायचे असे त्यांनी मनामध्ये ठरवले. रमाताईंनी कमलाबाईंचा हात धरून त्यांना बंगल्यात आणले. घरात आणले. बंगल्यात आत जाताच उजव्या बाजूला त्यांच्या मुलीचं डॉक्टर सायलीचा दवाखाना दिसत होता. तिचे रुग्ण बाकावर बसले होते. या काकू बसा. या घरात गेल्यावर कोण जाणे, पण कमलाबाईंचा एक प्रकारे समाधानाने शांती मिळाली. कमलाबाई सोप्यावरती बसतात. रमाताई स्वयंपाकघरात गेल्या आणि 2 सरबताचे ग्लास घेऊन आल्या. बाहेर आल्यावर तहान लागते ना, म्हणून सरबत तयार करून ठेवते. कमलाने पाहून खूप कौतुक वाटले. नाहीतर त्यांच्या घरी सकाळी संध्याकाळी झालेल्या चहा, संध्याकाळी नलिनीच्या मर्जीनुसार चहा, नाहीतर 2 बिस्किट. एवढ्या डॉक्टर सायली घरात आली. आईसोबत अजून तिच्या बायकांना महिला पाहून ती म्हणाली, मी कॅबिनमधून पाहिली आई. तुझ्यासोबत कोण ग या काकू? ही माझी मैत्रीण ग, कमला. कमलाबाईंनी चमकून पाहिले. जेमतेम 15 मिनिटापूर्वी आपली ओळख झाली आणि चक्क म्हणाली, माझी मैत्रीण. कमलाबाईच्या डोळ्यात पाणी उतरलं. नवरा गेल्यावर बऱ्याच दिवसात कोणी प्रेमाचे 2 शब्द कधी बोलले नव्हते आणि रमा पटकन बोलून गेली, ही माझी मैत्रीण.
कमलाताई इतके भाऊक झाले हे पाहून रमाताईंच्या जवळ आल्या. माझे काही चुकले का कमला? नाही ग रमा, असे प्रेमाने माझ्याशी कोणीही बोलले नाही ना ग. हे सगळे हिनक हिनक फारसे बोलतात. तुझ्या घरी मुलगा आणि सोन आहे ना? पण काय आहेत म्हणायला, दोघेही नोकरी करतात, पण मुलाचा पगार कमी, त्या मनाने सुनेचा जास्त, म्हणून सून नेहमी मला आणि नवऱ्याच्या टोमणे मारत असते. माझा मुलगा पण तिच्या तालावर नाचतो. आईपेक्षा सासूवर प्रेम करणारा. जोपर्यंत मी खंबीर आहे तोपर्यंत सुनेचे काही चालत नव्हते, पण मला पक्षपाताचा झटका आला आणि मी परावलंबी झाले. 15 दिवस रुग्णालयात होते. माझी भाची विमल चांगली होऊन धावून आली. आपल्या छोट्या मुलाला सासूकडे ठेवून तिने खूप उपकार केले. 15 दिवस रात्रंदिवस माझ्या बरोबर राहिली. रुग्णालयाचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते ग. नवऱ्याचे निवृत्तीचे वेतन मिळत होते, पण मला मायेने कोणी हवे का नको. यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळत नाही असे सांगून मुलगा 2 दिवस येत होता, पण विमल आल्यावर तो पण येईनासा झाला. मग रुग्णालयातून तू घरी गेलीस ना? हो, शेवटी माझे घर होते. इमारतीत कामाला येणारी बाई होती, तिच्या ओळखीने ही नलिनी मला मिळाली. जवळजवळ 6 महिने माझ्यासोबत आहे. कटकटीत आहे. सुरुवातीला बरी होती, संगतीच्या नादाला लागून आता फार बिघडली आहे. गेले 8 दिवस मला उद्यानात सोडते आणि न्यायाशी होते. आता आपण येताना पाहिली, तिला कोणत्या तरी पुरुषाला चिटकून बसली होती. असले हे हिचे धंदे. पण ही नलिनी गेली तर तुला पुन्हा त्रास होणार नाही. मी मुलाला सांगते, कोणीतरी दुसरी बाई बघ, नाहीतर तुझ्या बायकोला थोडे दिवस रजा घ्यायला सांग. बघू आईसाठी काय करतो ते. बरं कमला, तुझा मोबाईल नंबर दे, मला त्यात माझा नंबर सेव्ह करते. काही अडचण आली तर मला फोन कर, मी धावत येईन किंवा सायलीला पाठवीन. चल, तुला आता तुझ्या घरी सोडते. रमाताईंनी आपला फोन कमलाबाईंच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि त्यांनी हाताला धरून त्यांना उचललं व हळूच त्यांच्या घरी पोहोचवलं. त्यांच्या घराला कडी लावून दार उघडून त्यांनी बेडरूममध्ये त्यांना बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आल्या. नलिनी उद्यानात गेली तेव्हा कमलाबाई तिथे नव्हत्या. ती घाबरली आणि घरी आली. किल्लीने दार उघडले तर काकू बेडरूमच्या खुर्चीत बसलेल्या होत्या. त्या कडाडल्या. कुठे फिरत होतीस ग? कुठे नाही. मग उद्यानाच्या बाहेर कोणाला चिटकून उभी होतीस? माझा भाऊ होता तो. मग भावाला काय चिटकून बसायचं असतं? मी बघितलं तुला. चालती हो, किल्ली ठेव आणि परत मला तुझं तोंड दाखवू नको. मग संगीताबाईंनी काम दिले. त्या बोललीस तर मी जाईल. नलिनीची त्यांना जेवण दिले नाही, ती निघून गेली. कमलाबाईंना नलिनीचा भयंकर राग आला होता, पण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते. मला संगीताचं ताईंनी काम दिले. बेशरम कुठली, मला उद्यान सोडून प्रियकराला चिटकते. पुन्हा तोंड पाळणार नाही हिचं. मनातल्या मनात कामवाली ताईंनी बडबड करत होत्या. कोणत्या कडी लावून गेली. दार उघडले आणि त्यांची सून संगीता आत आली. चप्पल काढून सरळ सासूबाईंच्या खोलीत आली. तुम्ही नलिनीने उद्यापासून कामावर येऊ नको असे सांगितले आहे का? मग कोण करणार तुमचे? मी घरी राहू शकत नाही. माझ्या पगारावर तर हे घर चालते. तुमच्या मुलाचा पगार तर किती आहे? असं पण उद्यानात एकटी सोडून तिच्या प्रियकरात चाळे करत होती. मग काय झाले? ती घटस्फोटीत आहे, माहीत आहे ना. तिला पण काही भावना असतील. मुंबईसारख्या शहरात बाई मिळत नाही, तुमचे काम चालू देणार नाही. मी नलिनीला उद्या पण येईल, तिच्यामुळे मला घरकामात मदत होते, भांडी कपडे होतात. तू थोडे दिवस रजा घे. तुझ्या आईच्या आजारपणात घेतली होती तशी माझ्याही आजारपणात घे. आता माझ्या रजा संपल्या आहेत, आता नाही मिळायची. उद्या नलिनी येईल, तिच्याकडून काय ती सेवा करून घ्या. कमलाबाईंचा नाईलाज होता. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा नीरज आला आणि थंड झालेले जेवण टेबलावर ठेवून गेला. त्या मुलाशी काही बोलत पाहत होत्या, पण त्यांचे न ऐकता तो बाहेर निघून गेला. 10 वाजता सून आली. त्यांनी एकदा स्वच्छतागृहाकडे नेऊन आणले आणि ती झोपायला गेली. सकाळ आली. कमलाबाई जाग्या झाल्या आणि चहाची वाट पाहत राहिल्या. 8 वाजता सून आली आणि त्यांना स्वच्छतागृहाकडे घेऊन गेली. ती गेलीच. त्या चहा नाश्त्याची वाट पाहतच राहिल्या. थोड्या वेळाने त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला. त्यांनी ओळखले. दोघे नोकरीवर गेले. आता आपण 9:30ला नलिनीने दार उघडले आणि ती घरात काम करत राहिली. त्यांना भूक लागली होती, तहान लागली होती. त्यांना त्या हाक मारत राहिल्या, नलिनी. पण नलिनी बाहेर ढिम्म होती, मोबाईलवर गाणी ऐकत होती. 12 वाजले. आज कमलाबाईंची अंघोळी राहिली. तहान लागली होती आणि पाणी पण मिळत नव्हते. भूक लागली होती. त्यांना स्वच्छतागृहाकडे जायचे होते. घाई लागली होती. त्या हाका मारत राहिल्या, नलिनी, मला स्वच्छतागृहात जाऊन घेऊन जा ग. नाहीतर 1 वाजता. आता कमलाबाईंचा सहनच होईना. अचानक त्यांना काल रमाने त्यांच्या मोबाईलमध्ये साठवलेला नंबर आठवला. त्याने कॉल लावला. पलीकडे रमा.
काय झालं ग रमा? तुझ्या मुलीला इथे ताबडतोब पाठव, मला स्वच्छतागृहाकडे जायचं आहे. काय झालं असेल हे रमाताईंनी ओळखले. त्यांनी फोन खाली ठेवला आणि मुलगी सायलीला स्वतः हजर राहिले. बेल दाबली. मोबाईलवर गाणी ऐकणाऱ्या नलिनीने दार उघडले. दोघी आत गेल्या. रमाताईने काल बेडरूम पाहिली होती. त्यांनी कमलाबाईंचा हात पकडला आणि स्वच्छतागृहाकडे घेऊन गेल्या. बाहेर आल्यावर त्या रमाताईंना म्हणाल्या, रमा, मला इथे राहायचं नाही ग, मला नेशील तुझ्याकडे? हो चल ना, म्हणून सायलीला सोबत आणले आहे. तुझे डॉक्टरांचे अहवाल, औषधं, थोडे कपडे बरोबर घे. कुठे ठेवले आहेत ते दाखव. कमलाबाईंनी जे जे दाखवले ते सायलीने सर्व पिशवीत भरले आणि त्यांच्या हाताला धरून बाहेर आणले व गाडीत बसून घरी घेऊन गेली. तोंड उघडे करून नलिनी सारे बघत राहिली आणि तिने संगीताला फोन लावून सगळं काही सांगितलं. संगीता, नल्या म्हणाली, जाऊ दे, जाऊन जाऊन कुठे जाईल? तिच्या आहे तरी कोण? एक भाची. मी सांगलीला कोणी नेली तर ती संध्याकाळी आणून पोचवणारच. रमाताईने हाताला धरून कमलाबाईंना घरात आणले, खुर्चीवर बसवले. तोपर्यंत पटकन सायली घरात गेली. गरम गरम भात, त्यावर तूप ओतून घेऊन आली. कमलाबाई त्या गरम भातावर तुटून पडल्या. सकाळपासून त्या उपाशी होत्या. त्यांचे जेवण होईपर्यंत सायलीने त्यांना रमाताईंच्या खोलीत अंथरूण घातले होते. दोघे दोन घास खाऊन कमलाबाई शांत झाल्या. मग सायली त्यांना तिच्या आईच्या खोलीत घेऊन गेली. तुम्ही आराम करा, कमला संध्याकाळी बोलू, असे म्हणत रमाताईंनी एक पुस्तक उघडले. चांगले 2-2.5 तास आराम करून कमलाबाई जाग्या झाल्या. रमाताईंनी दोघींसाठी कॉफी करून आणली. मग बाहेरच्या खोलीत गाणे ऐकत बसलेली नवीन बाई नलिनीची ती संगीताला सांगितले, तिला बोलवू नकोस. तर संगीता म्हणाली, नलिनीच येणार, तिच्याकडून तुमचे काय करून घ्यायचे आहे ते घ्या. मग सकाळी नेहमीसारखी नलिनी आली, पण आज ती तिच्या खोलीत येईना. तिने संगीताची कामे ओळखली आणि ती बाहेर गाणी ऐकत बसली. मी तिला किती हाका मारल्या, पण ती ढिम्म काल रात्री झाली. मी तिला बोलवलेले, कामावरून काढते म्हणाले ना, म्हणून माझा पगार घेते आणि त्या काळात नको ते धंदे करते. मला असले काही सहन होत नाही ग रमा, पण मी तिला इथे आणले. मग तुझा मुलगा सून काही म्हणालणार नाही का? मला वाटत नाही तसे त्यांना आनंदच वाटेल. म्हातारी माणसे कोणाला हवी असतात ग, पण आज बघूया न्यायला येतात का. कमला, मी तुला माझी मैत्रीण मानली आहे. तुला वाटेल तितके दिवस राहा, पण तुला तुझ्या मुलाकडे जायचे असेल तेव्हा मला सांग. खरंच रमा, कालची आपली मैत्री 5 मिनिटाच्या ओळखीवर तू मला मैत्रीण केलंस, याचे श्रेय माझ्या नवऱ्याला मी देईल. तो नाही या जगात, पण चेहऱ्यावरून म्हणू नकोस. कसे माणूस ओळखायचे हे त्याने मला शिकवले आहे. त्याने अनेक विद्यार्थ्यांना असेच घरात आणले, त्यांना शिकवले, मार्गाला लावले. तुला आसरा हवा होता ना, हे काल माझ्या लक्षात आले. मुलगा सून आणि तुझ्या आजारपणात ह्या विवेचनेतून तू सापडली होतीस. वाटेल तेवढे दिवस राहा इथे. कायमची राहिलीस तरी माझी मुलगी सर्व काही करेल, कारण बापाचे तिच्यावर असे संस्कार आहेत. तुझे उपकार फेडू कसे रमा? अगं उपकार कसले, उलट मी कंटाळते. मुलगी आणि जावई कामात असतात, माझ्याशी बोलायला कोणी नसतं. आता तू आली आहेस तर आपण तरी गप्पा मारू. एवढ्यात सायली दवाखान्यातून आली आणि त्याच्या रमा आणि कमला त्यावर रमाने कमलाचा हात पकडला व त्या दोघी उद्यानात फिरायला गेल्या. कमलाबाईचा मुलगा नीरज, संगीता घरी आले आणि त्यांनी दार उघडले. त्यांना नलिनीने फोन करून कोणीतरी 2 महिला सासूला घेऊन गेल्याचे सांगितले होते, पण त्यांना वाटले एवढ्यात त्यांनी आणून पोहोचवलेही असेल. पण त्यांनी वाकून बेडरूममध्ये पाहिलं. सासूबाई सामसूम होती आणि आलेली दिवस नाही. नीरज म्हणाला, जाऊ दे, नाहीतर त्यांचे नखरे बघायला कोणाला वेळ आहे. ही बाई नकोच. ती नको कुठे आहे, तिथे सुखाने हा म्हणावी. आमच्या संसारात लोडबोड करायला येऊ नकोस तू. अजिबात फोन करू नकोस. ती सांगून गेली का नाही? मग आपण चौकशी का करायची? नीरज गप्प बसला. उद्यानातून फिरून 2 मैत्रिणी घरी आल्या. सायलीने सरबत करून ठेवले होते. तोपर्यंत रमाताईचे जावई समीर आला. रमाताईंनी त्यांची ओळख माझी मैत्रीण कमला म्हणून करून दिली. त्याने हाताने नमस्ते केलं आणि तो आपल्या रूममध्ये गेला. घरात आली तीच कमलाबाई समोर दिसली. तिने त्यांना व्यवस्थित तपासले, त्यांचे अहवाल पाहिले, त्यांच्या डॉक्टरांनी दिलेली औषधं पाहिली, त्यांनी थोडं चालून पाहिले. मग म्हणाली, काकू, तुम्हाला फिजिओथेरपीची गरज आहे. माझ्या ओळखीची एक मुलगी आहे, मी तिला बोलवते, ती मालिश करेल, व्यायाम करून घेईल. एक मावशी रोज येतात, त्या तुम्हाला आंघोळ घालतील. बाकी पूर्ण दिवसभर आई आहेच आणि बाहेर मी दवाखान्यात आहे. काही वाटले तर बेल वाजवायची, मी 1 मिनिटात हजर. आईची म्हणजे बाबांची छोटी लायब्ररी आहे, पुस्तके तिथे भरपूर आहेत. हवे ते पुस्तक घे आणि वाच. धार्मिक वाचायला आवडत असेल तर ते पण ग्रंथ पुस्तके आहेत. या बेडरूम मधले लागून गॅलरी आहे, तिथे इथे दोघी बसलात तर गॅलरीतील राहणारी दिसते.
आणि आमची छोटी बाग पण दिसते, तेव्हा कसली काळजी करायची नाही आणि एन्जॉय आणि मस्त राहा. कमलाबाई तोंड उघडे ठेवून ऐकत राहिल्या. आपली मुले एवढी काळजी घेऊ शकतात का? त्यांना त्यांचा मुलगा नीरज आणि सून संगीता आठवली आणि त्यांचे तोंड कडू झाले. कमलाबाईंना मुलगाचा आणि सुनेचा फोन आलाच नाही, पण सांगलीच्या भाचीचा एक दिवस आड फोन करून येत होता. मावशी एका मैत्रिणीकडे आनंदात आहे हे ऐकून तिला समाधान वाटले. मध्येच घाईघाई ती मुंबईला आली आणि मावशीला पाहून गेली. तिची ओळख रमाताईंनी आणि सायली बरोबर झाली. रोजची फिजिओथेरपी आणि व्यायाम यामुळे कमलाबाई लवकरच स्वतः पाऊल टाकायला लागल्या. हळूहळू चालू लागल्या. चांगले जेवण आणि विश्रांती यामुळे त्यांच्या अंगात आता शक्ती आली होती. रमा आणि त्यांची मैत्रीण घट्ट झाली होती. रमा त्यांना कथा वाचून कविता ऐकून दाखवायची आणि दोघी चर्चा करत हळूहळू दोघी रिक्षा करून ते पाहायला जाऊ लागल्या होत्या. नाटकं, संगीताचे कार्यक्रम ऐकू लागल्या. हे सर्व सुख असले तरी कमलाबाईंना आपला मुलगा आणि सून आपली साथ देत नाही, चौकशी करत नाहीत, पण याचं वाईट वाटतच होतं आणि त्यांना त्याचा खूप राग येत होता. खरे तर त्यांचा मुलगा सून राहत असलेली जागा त्यांच्या नावावरती होती. हे दोघे त्यात राहत होते. यांनाच चांगलीच अद्दल घडवायला हवी असे त्यांना वाटत होते. पण एक दिवस त्या रमाचा जावई आणि सायलीच्या पतीसमोर आपला समीर कोणी माझ्या जागेत भाडे न देता राहत असल्याचे, तर मी काय करू शकते? त्याला नोटीस द्यायची, घर खाली करू म्हणून, आणि तर तो घर खाली करत नसेल तर त्याला न्यायालयात घ्यायचे. तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे नियम आहेत. तुमचा निर्णय शीघ्र गतीने लागणार. मग मला नोटीस काढायची आहे. माझ्या जागेत माझ्या परवानगीशिवाय एक माणूस राहत आहे. कोण ग? कोणाला नोटीस काढणार? तू तिथे बसलेल्या रमाने विचारलं. माझ्या मुलाला नोटीस देणार मी. काय? मुलाला नोटीस? होय, माझा मुलगा असला तरी काय झाले? जो मुलगा आईच्या म्हातारपणी तिची साधी चौकशी करत नाही, त्याने आई वडिलांच्या मालमत्तेवर हक्क का सांगावा? खरे ऐका, मला आता आपण वृद्ध लोकांनी सजग व्हायला हवी. अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा. पण काय होते, आपण भावनिक होतो आणि आपण आपल्या मुलांना जन्म दिलेला असतो. त्यांनी काही केले तरी त्यांच्या करणीवर आपण पांघरून घालतो. पण मी नाही घालणार पांघरून. मी माझ्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवणारच. एवढी खंबीर कशी झालीस तू? कमला, तू पाठी आहेस ना म्हणूनच. आणि रमा आणि तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्रीण मिळाली ना, तिने माझ्यात आत्मविश्वास भरला. स्त्रियत्वा त्या मैत्रिणीला कमलाबाईंनी आपल्या मुलाला नोटीस पाठवली. 1 महिन्यात जागा खाली करावी म्हणून. नोटीस मिळताच मुलाचा फोन आला. कमलाबाईंनी माझी जागा खाली कर. ती माझ्या बाहेर होऊन मला मिळालेली आहे, तुझ्या बाबांकडून नाही आलेली असे ठणकावले. मग मुलगा आणि सून भेटायला आले. दोघे रडू लागले आणि दुसरी जागा घेऊ शकत नाही, आमची परिस्थिती नाही. कमलाबाई स्थिर होत्या. त्यांनी मुलाला आणि सुनेला ठणकावले. जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत नसेल तर तिच्या मालमत्तेवर हक्क का सांगता? तुम्ही जागा खाली करा, नाहीतर ज्येष्ठांच्या न्यायालयात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढीन. 4 दिवसात नीरजने जागा खाली केली. जागेची किल्ली कमलाबाईंच्या हातात दिली. कमला, काय करणार ह्या जागेचं? आता काही करेन. मी राहीन काही काळ, किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईल, किंवा माझी सांगलीची भाची आहे, मी तिला देईल. तिचा मुलगा 2 वर्षात 10वी पास होईल. त्याला पण पुढचे वैद्यकीय शिक्षणाला जायचे आहे. तो शिकेल इथे राहून. खरंच कमला, मला उद्यानात स्वच्छतागृहाला जाण्यासाठी नलिनीची वाट पाहत होत्या. हवालदारीची झालेली कमला आठवते आणि आज स्वतःच्या मुलाला आणि घराबाहेर काढली. कमला माझ्यासमोर बसली आहे हे तुझ्यामुळे. रमा, तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्रीण मिळाली ना, तिने माझ्यात आत्मविश्वास भरला. श्रेय त्या मैत्रिणीला जातं आणि त्या मैत्रिणीला तर. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.